सावी प्लीज बोल की काहीतरी. काय चाललंय हे? एकदम बघ की माझ्याकडं प्लीज. तुला तुला खरंच काही आठवत नाहीये? तू माझी साथ सोडून कुठंच जाणार नाही, आयुष्यभरासाठी सोबत राहशील असं असं वचन दिलं होतंस ना तू मला. हे सुद्धा विसरली. आपली आपली पहिली भेट, आपण एकत्र काम केलं, आपली भांडणं, मी तुमच्या घरी येऊन राहिलो होतो, आपलं लग्न झालं, आपली मैत्री, काहीच आठवत नाहीये तुला. हवी तूच म्हणली होतीस ना की मी आयुष्यात या गोष्टी कधीच विसरणार नाही. मग आता का अशी वागतेस तू? मी तुला असं जाऊ देणार नाही सावी. मला माझ्या प्रश्नांची उत्तर हवी आहेत सावी. हे बघ हे बघ, हे हे आठवतंय तुला? हा आपल्या दोघांचा फोटो, आपल्या घरातला आठवतोय तुला? हा फोटो बघ, आपण फिरायला गेलो होतो, तू रस्त्यावर थांबवलं होतंस मक्याचं कणीस खायला. बघ की आठवतंय काय तुला काही? हे बघ, रीना, पराग, तू, मी, आपण सगळे त्या शेतात गेलो होतो पॉडकास्ट शूट करायला. हा आपल्या अॅनिव्हर्सरीचा फोटो बघ की, आई भाऊ सगळे किती खुश. आपण अभि का वागतेस असं? अगं मी आहे, धैर्य, तुझं धैर्य. अगं एकदम बघ तर माझ्या सावी. काय चाललंय तुझं? सावी माझ्यासाठी नाही पण भाऊंसाठी, आईंसाठी तरी आठव की सगळं. प्लीज सावी, मला गरज आहे तुझी. तू आधार आहे सगळ्यांचा. तुझ्याशिवाय कशाला काहीच अर्थ नाहीये सावी. आधी बाहेर येत. सावी काय चाललंय तुझं? का असं वागतेस तू? मला भीती वाटते ना. तू सावी बंद कर, लहान लेकरं. सावी सावी काय चाललंय तुझं? सावी ऐक. सावी काय करतेस हे? अगं एकदा आठव तरी, मी आहे धैर्य. सावी काय चाललंय तुझं? अगं एकदा मला भीती वाटते ना. मला भीती वाटते. सर तुम्ही इथं काय करताय? तुम्ही इथून निघून जा. मला भीती वाटते. सर प्लीज. मी आले, मी आहे. हे बघ मी आहे. हे बघ कोण आहे? मी आहे. शांत. सर प्लीज तुम्ही जा इथून. मी कुठेही जाणार नाही. मला माझ्या बायकोशी बोलायचंय. सावी सावी ऐकून तरी घे की माझं. सावी
सर तुमच्या बोलण्याचा त्रास होतोय तिला, तुम्हाला कळत नाहीये का?